IBPS मराठी टेस्ट सिरीज टेस्ट क्रमांक 2 बघा 1 ते 5 हे 1 ते 5 प्रश्न आहेत। खाली दिलेल्या वाक्यांचे वाचन उत्तरे द्या। आता याला म्हटले जाते पॅराजंबल्स, इंग्लिश मध्ये आपण याला पॅराजंबल्स म्हणतो आणि मराठीत काय म्हणतो, वाक्य क्रमाने लावा, वाक्य क्रमाने लावा। ठीक आहे ना। मग आता प्रश्न क्रमांक 1 ते 5 आहे, हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, ठीक आहे ना, असे प्रश्न आहेत। म्हणून आपल्याला आपलं आकलन असते, इथे आपलं आकलन चेक करते की आपलं आकलन बरोबर आहे की नाही। आपण सुरुवातीचे काय केस होती, नंतर काय झाली, मदत काय होतं, कोणानंतर काय येते हे आपल्याला समजते की नाही, ते आपली तपासणी इथे केली जाते। ठीक आहे। रस्त्यावर खांब टाकायचे काम सुरू झाले। ठीक आहे। हा म्हणजे हे खांब टाकण्यासंदर्भात, खांब, पोलाचे खांब, ठीक आहे ना, पोल खांब, त्यावर तारा ओढणे, विजेच्या दिव्यांची योजना करणे, म्हणजे काम MSEBीचं आहे। त्यामुळे गावात कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले। उत्सुकता आणि औत्सुक्य एकच आहे, औत्सुक्य, ठीक आहे ना। त्यातील विजेच्या सामुग्रीची जोडणी चालू झाली। अच्छा, MSEBीचं काम आहे ते। आष्ट्याला महाराष्ट्र वीज बोर्डाच्या वीज केंद्राची इमारत बांधून तयार झाली। हा, हे वाक्य पहिलं होऊ शकते, पण खालचे पाहून घेऊ। व ज्यांनी वीज पुरवठा मागितला, व ने सुरुवात झाली, म्हणजे हे वाक्य पहिलं होणार नाही। रस्त्यावर खांब टाकण्याचे काम पुरे झाले, म्हणजे पहिले काम सुरू करावं लागेल ना, तेव्हा पूर्ण होईल। त्यामुळे वाक्याची सुरुवात होणार नाही, त्यातील त्यावर यांनी वाक्याची सुरुवात होणार नाही, सुरुवात होईल ती याच वाक्याने। आष्ट्याला महाराष्ट्र वीज बोर्डाच्या वीज केंद्राची इमारत बांधून तयार झाली। त्यानंतर काय झालं, आष्ट्याला महाराष्ट्र वीज बोर्डाच्या वीज केंद्राची इमारत बांधून तयार झाली। हा, मग रस्त्यावर खांब टाकण्याचे काम पूर्ण झाले, हे होऊ शकते। त्यावर तारा ओढण्याचे दिव्याची योजना करणे, त्यामुळे गावात कमालीचे, व ज्यांनी वीज पुरवठा मागितला त्यांना तारा जोडून वीज दिली जात होती। ओके, बघा फरक बघा इथे सीन कसा आहे, आष्ट गाव आहे, ठीक आहे ना। आष्ट्याला महाराष्ट्र वीज बोर्डाच्या वीज केंद्राची इमारत बांधून पहिली इमारत तयार झाली, मग त्यातील विजेच्या सामुग्रीची जोडणी चालू झाली। हा, इमारत नंतर हे त्यातील विजेच्या सामुग्री जोडणी सुरू झाली। ओके, मग पहिले इमारतीचं काम केलं पूर्ण त्यांनी। हा, मग रस्त्यावर खांब टाकण्याचे काम पुरे झाले। हा, तारा ओढणे, हा पहिले खांब टाकले ना, त्याच्यावर मग ते तारा ओढेल, म्हणून हे वाक्य कंटिन्यू आहे। 1-2 जर म्हटलं आपण, 1-2 जर म्हटलं असेल तर हे 3 आणि 4 होईल। बघा फरक बघा, पहा बरं। आष्ट्याला महाराष्ट्र वीज बोर्डाच्या वीज केंद्राची इमारत बांधून तयार झाली, त्यातील विजेच्या सामुग्रीची जोडणी सुरू झाली, रस्त्यावर खांब टाकण्यात आले, त्यावर तारा ओढण्यात आल्या, विजेची योजना करण्यात आली, आणि योजना करणे। अच्छा, हे वाक्य पूर्ण नाही आहे बघा। रस्त्यावर खांब टाकण्याचे काम पूर्ण झाले, त्यावर तारा ओढणे, विजेच्या दिव्यांची योजना करणे, हा कॉमा, व ज्यांनी, हा इथे कॉमा येणार नाही मग, ठीक आहे ना, व ज्यांनी वीज पुरवठा मागितला त्यांना तारा जोडून वीज दिली जात होती। हा, हे वाक्य होऊ शकते, ठीक आहे ना, 5वं, कारण हे वाक्य अर्धवट आहे ना, ती इथून सुरू झालं, इथून ते थांबलं, इकडे आलं, म्हणजेच काय, रस्त्यावर खांब टाकले त्यांना, मग तारा ओढल्या, विजेच्या दिव्यांची योजना करणे, व वीज पुरवठा मागितला त्यांना तारा जोडून वीज देणे। ठीक आहे। हा, यामुळे काय झालं, मग हे 6वं वाक्य, एक उरलं, त्यामुळे गावात कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले होते, संपला विषय। म्हणजे त्या गावात आधी वीज नव्हती, मग महाराष्ट्र बोर्डाने काय केलं की मग चला आपण या गावात वीज देऊ, मग काय करणार, सगळ्यात पहिली गोष्ट तर इमारत बांधेल, मग त्यामध्ये त्यांनी सामुग्री जोडली, मग खांब टाकले, मग खांबावर तारा ओढल्या, मग ज्यांना वीज पाहिजे त्यांना वीज दिली, आणि त्यामुळे गावात कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले होते। म्हणजे असा सिक्वेन्स आहे तो, 1 2 3 4 5। आता हा समजला की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येतात, या प्रश्नाचं आणि या प्रश्नाचा संपला विषय। हा म्हणतो तिसरे वाक्य कोणते, बघा कोणते, टप्प्याटप्प्याने पाहू आपण। पहिलं कोणतं म्हणतो तो, पहिलं कोणतं वाक्य, वर दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण उतार तयार होतो, त्या उतारातील पहिले वाक्य कोणते सांगा, कोणते राहील, कोणते पहिले वाक्य, आष्ट्याला
पहिला कोणता आहे? आष्ट्याला. हे आष्ट गाव. ठीक आहे, हे आहे पहिलं वाक्य, उत्तर बरोबर. हा दुसरं वाक्य म्हणतो. दुसरं बघू आपण. दुसरं आहे त्यातील विजेच्या सामग्रीची जोडणे. त्यातील विजेच्या सामग्री जोडणे. ई नंबर करेक्ट आहे. हा म्हणतो पाचवं कोणतं वाक्य? कोणतं आहे पाचवं वाक्य? हे व ज्यांनी वीज पुरवठा. कुठं आहे पाचवं वाक्य? पाचवं व ज्यांनी वीज पुरवठा मागितला, त्यांना वीज दिली. मग काय म्हणतो? तिसरं वाक्य कोणतं आहे म्हणतो? तिसरं सांगा कोणतं वाक्य? तिसरं वाक्य आहे रस्त्यावर खांब पडले. ठीक आहे, असं ते एकंदरीत असते. रस्त्यावर खांब पडले. म्हणजे हा जो प्रकार आहे वाक्यांचा क्रम लावा, यासाठी आपल्याला वाचनाची सवय असली पाहिजे. आपल्याला कथा वाचनाची सवय असली पाहिजे. कथा, पटकथा किंवा लघुकथा वाचा. चांगली गोष्ट असते ती ॲक्च्युली. त्या जर वाचल्या ना तर आपणही कथा करायला लागतो आणि मग तेव्हा असे प्रश्न सहज सुटतात. ठीक आहे ना, कसेही येऊ. 6 शुद्ध शब्द ओळख कोणता आहे? शुद्ध शब्द परिस्थिती लिहायचा आहे. परिस्थिती हा शब्द शुद्ध आहे. परिस्थिती हा शब्द शुद्ध आहे. परिस्थिती नाही पाहिजे. हा ती इकडून नाही पाहिजे, रस्व नाही पाहिजे, कारण तो शेवट आहे ना. ती शेवट असेल तर तो दीर्घ पाहिजे असतो. इकडून नाही पाहिजे. परिस्थिती हे वाक्य बरोबर आहे. हे चुकीचं आहे. डी चुकीचं आहे. परिस्थिती हा री लहान पाहिजे. ठीक आहे ना. परिस्थिती उत्तर नंबर ई करेक्ट. आता वाक्य खूप मोठे दिसतात. 5 वाक्य दिलेले आहे. खाली 5 वाक्य दिलेली आहेत. त्यांपैकी अशुद्ध शब्दांचे वाक्य ओळखा. अच्छा, अशुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. म्हणजे जो शब्द चुकीचा दिलेला आहे, शब्द चुकीचा आहे किंवा त्याला काना, मात्रा, वेलांटी, उकारणे चूक दिलेली आहे, चुकीचं आहे. नाही, तुमच्या डोळ्यातून एक टिपूसही गळलं तरी माझी वाचा बंद होईल. नाही, तुमच्या डोळ्यातून एक टिपूसही गळलं तरी माझी वाचा. हा वाचा असंच पाहिजे. वाचा जरी असेल, वाचताना वाचा असं जरी असेल, पण इथं माझी वाचा बंद होईल, माझी जीभ बंद होईल, माझी बोलणी बंद होईल. वाचा, इथं वाचा असाच लिहायचा. याचा जरी अर्थ उच्चार वाचा असा होतो, पण इथे तो वाचा असा होतो. वाचा. ठीक आहे ना. म्हणून याला य लावायची गरज नाही आहे. 1 नंबर चूक. वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत का झुंजीत? झुंजीत नाही मित्रांनो, झुंजीत पाहिजे. झुंजीत. ठीक आहे ना. आणि म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. इथे पण हा अशुद्ध शब्द आहे. याला म्हटलं जाते अशुद्ध शब्द. भाषा कोणतीही अशुद्ध नसते, शब्द अशुद्ध असतात. ठीक आहे ना. हे चुकीचे शब्द. इस्रायलने गाझापट्टीत सुरू केलेल्या कारवाईनंतर अन्य अरब राष्ट्रांनी युद्धात पडू नये यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबियाने प्रयत्न सुरू केले आहेत. वाक्य बरोबर आहे. यात काही चुकीचं नाही आहे. वाक्य करेक्ट आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून अध्ययनाची एक अखंड परंपरा झालेली आहे. प्राचीन मित्रांनो कधी समजून घ्या, प्राचीन तो असाच लिहायचा. ठीक आहे ना. प्राचीन असा लिहायचा नाही. हा शब्द भरपूर ठिकाणी येत असतो. ठीक आहे ना. म्हणून हे पण चुकीचं आहे. हा सुद्धा शब्द अशुद्ध आहे. व्यक्तिनिरपेक्षता हीच काव्यवर्णित व्यवहाराचे स्वरूप आहे. नाही बरोबर आहे. व्यक्तिनिरपेक्षता हीच काव्यवर्णित. तो म्हणतो अशुद्ध ओळखा. 1 2 4. व्यक्तिनिरपेक्षता हीच काव्यवर्णित व्यवहार स्वरूप आहे. हीच हे करेक्ट आहे. ठीक आहे ना. हिचे हे बरोबर आलं असतं. हीच म्हणतात हे बरोबर आहे. काव्यवर्णित ॲक्च्युली ही बरोबर आहे. व्यक्तिनिरपेक्षता बरोबर आहे. 1 2 4. 1 2 4. ठीक आहे ना. तर हे बरोबर आहे. 1 2 4 व्यक्तिनिरपेक्षता बरोबर आहे. नंतर म्हणजे इथे कोणतं बरोबर आहे? बी करेक्ट आहे. बी फॉर बॉम्बे. योग्य आणि प्रमाण भाषेनुसार अचूक असलेला पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आणि राज्यभर आणि अच्छा हे वाक्य एकच आहे. असे वाक्य येणार तुम्हाला. हे वाक्य एकच आहे.
फक्त ते प्रमाण भाषेनुसार त्याला करेक्ट वाक्य पाहिजे, एकदम 100% शुद्ध वाक्य पाहिजे. 24 कॅरेट. राज्यभर म्हणजे निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आणि राज्यभर आचारसंहिता, इथे संहिता पाहिजे म्हणून हे वाक्य चूक. कारण तो काय म्हणतो, प्रमाण भाषेनुसार लिहा. प्रमाण भाषा म्हणजे काय, एकदम 100% शुद्ध भाषा, ठीक आहे ना, जी सर्वव्यापी आहे, जी सर्व मान्य आहे. राज्यभर आचारसंहिता, सैन लिहिलं पण ही मात्र असा पाहिजे होता, दीर्घ रस्व पाहिजे होता, ठीक आहे. हे चूक. निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आणि राज्यभर आचारसंहिता, च्या असा नाही पाहिजे, इथं आचारसंहिता असाच शब्द पाहिजे आहे. आचार नाही पाहिजे, आचार नाही पाहिजे, हे 4 चुकीचं आहे. आचारसंहिता लागू करण्यात आली म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आली, आचार नाही पाहिजे, आचार पाहिजे म्हणून हेही चूक. राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आली, निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आणि राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आली, हे वाक्य करेक्ट आहे, ठीक आहे. ई वाक्य बरोबर आहे, इथे लिहून टाकायचं. हे थोडंसं टफ जाते कारण इथे काय असतं, कसं असते, वेगवेगळे वाक्य असले पटकन आपण समजू शकतो की हां हे उत्तर करेक्ट आहे. इथे मात्र कसं होते, आपली पंचायत होते, का 5 वाक्य सारखे दिसतात आणि तो बारीक मध्ये आपल्याला एरर पाहायचा असतो, ठीक आहे ना. उत्तर नंबर ई करेक्ट आहे. योग्य आणि प्रमाण भाषेनुसार अचूक असलेला पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. ओके. अफजल खानाने दगा केला, पाठीत सुरा खुपसला म्हणून महाराजांनी वाघनखे वापरून त्याचा खून केला. म्हणून महाराजांनी वाघनखे वापरून त्याची हत्या केली. म्हणून महाराजांनी वाघनखे वापरून त्याचा वध केला. म्हणून महाराजांनी वाघनखे वापरून संहार केला. म्हणून त्याला संपवले. अच्छा अच्छा अच्छा, काय पाहिजे, शब्द कोणता पाहिजे? खून केला, हत्या केली, वध केला, संहार केला का त्याला संपवले. तर बघा, खून हा कॉमन आहे, कोणाचाही खून झाला त्याला आपण खून म्हणू शकतो. हत्या आणि खून एकच आहे. हत्या म्हणजे एखाद्या प्राणी हत्या, ठीक आहे ना. आता समजा आता आपण एखाद्या माणसाचा खून केला, ठीक आहे, तर हत्या पण होऊ शकते, पण प्राण्यांना हत्या लागते, प्राण्यांचा आपण खून नाही करत. आता समजा प्राणी हत्या म्हणतो आपण, कसाई बोकड कापतो, बकऱ्या कापतो, कोंबडी कापतो, कसाई गाय बैल कापतात बिचारांना, डुकरांना कापलं जाते, त्यांची हत्या आहे, खून नाही आहे. खून तर माणसांचा होतो, ठीक आहे ना, असा अर्थ. वध होतो दृष्टांचा वध होतो, दृष्टांचा वध किंवा संहार हा राक्षसांचा असतो, राक्षसांचा संहार, ठीक आहे ना. संपवणे म्हणजे कॉमनच गोष्ट आहे. हा दुष्ट होता ना, हा जो आला चालून आला अफजल खान, हा दुष्ट होता, त्याला महाराजांनी वाघनखे वापरून त्याचा वध केला, ठीक आहे ना, अफजल खानाचा वध. आणि काही महाभाग गांधी वध असे म्हणतात. गांधी वध हा शब्द चुकीचा आहे. गांधीजी हे खूप मोठे जगाचे नेते होते, त्यांच्यावर टीका करायला आपणही तेवढं असावं लागतं. नाहीतर सूर्यावर दगड मारला, थुंकलो आपण तर आपल्यावरच ती थुंकी खाली पडेल, ते तो विषय वेगळा आहे, ठीक आहे. वध केला, वध, सी उत्तर करेक्ट. योग्य आणि प्रमाण भाषेनुसार अचूक असलेला पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. नैराश्याचा विकार असलेले अनेक लोक, त्यासाठी आता विकार जर आहे, विकार कशाचाही असो, तर त्यासाठी उपचार झाला पाहिजे. पर्याय तर कोणा गोष्टीवर असतात, उपाय कोणत्या गोष्टीवर असते, मात्रा एखादी असते, छोटीशी मात्रा, थोडं आपण व्यवहारात काढतो. पण उपचार म्हणजे नैराश्याचा विकार असलेले अनेक लोक त्यासाठी उपचार शोधत नाहीत, त्याचे परिणाम भयंकर असू शकतात. उपचार शब्द महत्वाचा आहे. सुरेशचे घर पावसाळ्यात गळत असते, या वाक्याचा प्रकार कोणता? ओके. सुरेशचे घर पावसाळ्यात गळत असते, गळत असणे एकच वर्ब आहे. या वाक्यात एकच वर्ब आहे, म्हणजे एकच क्रियापद आहे. एकच क्रियापद असेल तर ते वाक्य कोणतं होते? केवल वाक्य होते, ठीक आहे ना. एकमेकावर डिपेंड असेल तर दोन वर्ब असेल तर मिश्र, दोन वर्ब स्वतंत्र असेल तर संयुक्त. ते व्याकरणाचा भाग आहे. तो व्याकरणाचे सुद्धा 1-2 मार्क तुम्हाला येऊ शकते प्रश्न, 1-2 किंवा हार्डली 3, त्यावर नाही. सूर्य मावळत आहे,
सूर्याचा सू कधी असाच काढायचा, ठीक आहे. सूर्य कॅपिटल दीर्घ, सूर्य मावळत आहे या वाक्याचा पूर्ण भविष्यकाळ, भविष्यकाळ पण पूर्ण भविष्यकाळ. सूर्य मावळला सिंपल पास्ट टेन्स होणार. म्हणजे हा सूर्य मावळला म्हणजे काय होतो, साधा भूतकाळ, साधा भूतकाळ. सूर्य मावळलेला असेल, हा आहे तो काय म्हणतो, तो पूर्ण भविष्यकाळ. कर्त्याने एखादं काम केलेलं असेल, सूर्य मावळलेला असेल, सूर्य मावळलेला असेल, भविष्यकाळात एखादं काम झालेलं असेल, जे मी तुम्हाला शिकवलेलं असेल, त्याने माझं काम केलेलं असेल, म्हणजे भविष्यकाळात कर्त्याने एखादं काम केलेलं असेल म्हणजेच सूर्य मावळलेला असेल या वाक्याचा पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे सूर्य मावळलेला असेल भविष्यकाळात. सूर्य मावळला असेल सिंपल पास्ट, सूर्य मावळेल फ्युचर टेन्स, पास्ट सूर्य मावळत असणार म्हणजे फ्युचर कंटिन्युअस, म्हणजे असं काय भविष्यकाळ पण तो कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. अनवाणी या एका शब्दाऐवजी कोणता शब्दसमूह अचूक ठरेल. अनवाणी या एका शब्दाऐवजी कोणता शब्दसमूह, अच्छा बरोबर. अनवाणी म्हणजे हे आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स इंग्लिशमधलं, एका शब्दाच्या ऐवजी अनेक शब्द, ठीक आहे ना. सांगा आता अनवाणी म्हणजे काय ते, ज्याच्या पायात वाहन नाही तो, ज्याच्या पायात पादत्राणे नाही तो, ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे पिकेचे वाहन नाही. अनवान, इथं वाहन आणि वाणी याचा संबंध नाही आहे असा जोडला जातो, ठीक आहे ना. ज्याच्याकडे दुकान नाही आहे तोही वाणी असतो, वाणी म्हणजे दुकान, उठला वाणी बसला दुकानी. विषयाला सोडून बोलत असलेला नाही, त्याचा विवाह आणि वाणी काही संबंध नाही आहे. अनवाणी म्हणजे काय होते, पायात चप्पल न घालता चालणे. खाली दिलेले वाक्य अचूक असून त्या वाक्याचे 4 भाग केले. ओके, हा आहे कॉमन एरर्स, ठीक आहे ना. तर कोणत्या भागात चूक आहे ते बघा, नसेल तर मग चूक नाही असा 5वा पर्याय लिहिला, बरोबर आहे. खालचा पर्याय 5वा ऍक्च्युली, इथे 5वा पर्याय दिलेला आहे. जगातील विविध देशांत, आता हे कॉमन एरर्स काढताना तुम्हाला काय करता मित्रांनो, शब्द तो प्रश्न बारीक वाचायचा आहे, बारीक, त्यांच्यामध्ये काही हयगय करायची नाही. तो इतका पद्धतशीर वाचला गेला पाहिजे की तो क्लिकच झाला पाहिजे, नाही तर मग सुटला का सुटला, मग नाही येत तो, ठीक आहे ना. जगातील, ती बरोबर आहे, जगातील विविध बरोबर आहे, देशांत बरोबर आहे, विविध आहे म्हणून देशांत आहे बरोबर आहे. राहणाऱ्या ना बरोबर आहे, हा चूक राहिला असता. लोकांचे सामाजिक, आता हा ए करेक्ट आहे, ए करेक्ट आहे. सांस्कृतिक जीवन, सामाजिक सांस्कृतिक जीवन वेगवेगळे आहेत. ओके, हा बरोबर आहे. त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक परिस्थिती, बघा हा री आणि हा री पण लहान, स्थिती पण लहान आणि स्थिती मोठा, परिस्थिती वेगळी आहे. ओके, 3 पद काही चूक नाही. त्या ठिकाणच्या साहित्यात तेथील लोकांचे प्रतिबिंब पडलेले असते. सांगा काय चूक, सांगा काय चूक. जगातील विविध देशांत राहणाऱ्या लोकांचे, बघा क्लिक करून बघा, डोक्यात घेऊन बघा वाक्य. जगातील विविध देशांत राहणाऱ्या लोकांचे सामाजिक सांस्कृतिक जीवन वेगवेगळे आहे. त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणच्या साहित्यात म्हणजे लिखाण प्रकारामध्ये, मग ती एखादी कादंबरी असो, नाटक असो, लघुकथा असो, तर त्या ठिकाणच्या साहित्यात तेथील लोकांच्या लोकजीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते, प्रतिबिंब नाही. हे हा शब्द अशुद्ध आहे, इथे काय पाहिजे होतं, प्रतिबिंब, प्रतिबिंब पडलेले असते, ठीक आहे ना. आपण जेव्हा लिहितो बघा, आपल्या अवतीभोवतीचे लेखक जेव्हा लिहितात, काही पण लिहिते, ते लेख लिहिणार, ते उपहास करायला लिहिणार, किंवा ते एखादं कथा कादंबरी लिहिणार, लघुकथा लिहिणार, काही पण लिहिणार, त्या लिखाणावर आपल्या सामाजिक जीवनाचा प्रभाव असतो म्हणते. बरोबरच आहे, ते काय लिहितात, आपण जे जगतो तेच लिहितात ते, ठीक आहे. आणि म्हणून 4 नंबरमध्ये चूक आहे, 4. खाली दिलेले वाक्य, हा ते पण तेच आहे, हे पण तेच आहे, हे पण कॉमन एरर्स आहे बघा, ओळखा आता. हा तापमान वाढ बरोबर आहे, रोखण्यासाठी, ठी बरोबर आहे, ठी शेवट आहे ना, तो बरोबर आहे. तापमान वाढ रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, बरोबर आहे. मात्र अद्यापही त्यात यश मिळालेले नाही, बरोबर.
जीवाश्म इंधन जाळल्याने कार्बन डायऑक्साईडचे होणारे उत्सर्जन रोखण्यासाठी विविध देशांनी स्वेच्छेने काही बंधने घालून घेतलेली आहे. उत्सर्जन हा शब्द चुकीचा आहे. हा उत्सर्जन सवर म्हणजे सवर ताण बसला ना म्हणून तो रफार ज वर गेलेला आहे. या ठिकाणी असं उत्सर्जन याचा अर्थ काय होतो? उत्सर्जन आणि हा काय होतो? उत्सर्जन. ठीक आहे, आणि म्हणून तो चुकीचा आहे. 3 चूक. हा, आणि इथे काय चूक सांगा बरं? विविध देशांनी स्वेच्छेने नाही स्वेच्छेने चूक स्वेच्छेने ही करेक्ट आहे. स्वेच्छेने स्वतःच्या इच्छेने स्वइच्छेने घालून घेतलेले आहे. ठीक आहे ना, म्हणून विविध देशांनी स्वेच्छेने काही बंधने घालून घेतलेली आहेत. 4 3 आणि 4 बरोबर आहे. ह्या 3 म्हणजे तो उत्सर्जन आहे. 4 इथे आहे. 4 3 4 3 आणि 4. ठीक आहे, चलो. खाली दिलेल्या वाक्यातील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा. ओके. फक्त कागदी घोडे नाचू नका. व्यावहारिक कामात गती आणून विधायक कामे त्वरित पूर्ण करा. आमदार साहेबांनी तालुक्याच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली. बरोबर आहे. फक्त कागदी घोडे नाचू नका. तो म्हणतो खाली दिलेल्या वाक्यातील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा. म्हणजे कागदी घोडे नाचवणे म्हणजे काय होते? कागदी घोडे नाचवणे फक्त कागदोपत्री काम दाखवणे. कागदी घोडे नाचवले ह्या मंत्र्याच्या फाईलवरून त्या मंत्र्याच्या फाईलवर, इकडून तिकडे फाईल, तिकडून तिकडे काम होत नाही. फक्त कागदी घोडे नाचवले जातात. ठीक आहे ना, कागदी घोडे नाचवले. ठीक आहे, आमदार साहेबांनी अधिकार दिला. कागदाचे घोडे करून लहान मुलांना नाचवणे चूक आहे. पृष्ठांचे घोडे तयार करून नाही चूक. कामात दिरंगाई करणे पण नाही. एखाद्या कामासाठी केवळ कागदोपत्री प्रयत्न करणे हे आहे. डी आहे करेक्ट. हे चुकीचं आहे. ठीक आहे ना. खाली दिलेल्या वाक्यातील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा. कपिला षष्ठीचा योग म्हणजे काय होते? कपिला षष्ठीचा योग फार दिवसांनी येणारी वेळ. बरोबर आहे. कपिला षष्ठीचा वेळ पुष्कळ दिवसांनी येणारी वेळ, पुष्कळ काळाने येणारी संधी. बरोबर आहे. फार दुर्मिळ घटना. बरोबर आहे. तिन्ही आहे. हा काय म्हणतो? वरीलपैकी तीनही. म्हणजे उत्तर नंबर डी लिहावं लागेल. असं असेल तर तो खालचा काय म्हणतो? 4 नंबर काय म्हणतो? वरीलपैकी तीनही म्हणजे तिन्ही बरोबर आहे. ठीक आहे ना. उत्तर आहे डी. अरुण माझा भोजन भाऊ होता. का ते भोजन भाऊ म्हणजे? अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? भोजन भाऊ म्हणजे काय होते? भोजनापुरता भाऊ. भोजनापुरता भाऊ. भोजनासाठी नाही, सख्खा नाही, सावत्र नाही, पंक्तीतील नाही. भोजनापुरता भाऊ. ठीक आहे ना, भोजन भाऊ. आता ॲक्च्युली ते मारवाडी लोकांमध्ये एक प्रथा असते. जर भाऊ मेला तर ते मित्राला किंवा दुसऱ्याला कोणाला भाऊ मानतात. भोजनापुरता त्याला जेवायला बसवतात, पण तो त्याचा भोजनापुरता भाऊ असतो. ठीक आहे ना. सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सुसंगत, विसंगत. सुसंगत, विसंगत हे नाही. विसंवादी नाही, असंगत किंवा परंगत नाही. सुसंगत, विसंगत हे शब्द पाठ करायची गोष्ट आहे. हा विषय पाठांतराचा आहे. अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अभिनिवेश एखादं काम करण्याचा अभिनिवेश, जोश, जोम. ठीक आहे ना. अभिमान नाही, स्वाभिमान नाही, अभिनय नाही, प्रवेशिका नाही, जोम. अभिनिवेश म्हणजे काय होते? जोम. शब्द लक्षात ठेवायचा. 21 ते 25 खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर द्या. ओके, उतारा आहे. आता आपण उतारा वाचू. उतारा वाचण्याआधी काय करायचं? नुसता उतारा वाचून बसून काही फायदा नाही आहे. पहिले प्रश्नावर जायचं. या प्रश्नावर मग जेव्हा आपण असं आपल्या त्या स्क्रीनच्या समोर राहतो, ठीक आहे ना, मग आपल्या समोर ते पेपर येतात, पेजेस. त्या पेजेसवर 1 2 3 4 5 असे प्रश्न लिहून ठेवून द्यायचे. त्या प्रश्नातल्या फक्त पिन पॉईंट्स लिहायचे. कारण तुम्ही जर हे वाचलं ना, बघा, घरची करती आई झोपेतून उठून काय करायची, केव्हा उठायची आपल्याला माहीतच नाही आहे. स्वयंपाकघरात कोणाचा मान होता आपल्याला माहीतच नाही आहे.
आईने सर्व जबाबदारी सुनेवर टाकून काय करायचे ठरवले आपल्याला माहीतच नाही आहे. किंवा इकडे लोक माहेरी घरातले लेख माहेरी आलेले किती दिवस राहते आपल्याला माहीतच नाही आहे, कारण ते त्या उतार्यानुसार लिहायचं असते उत्तर. तुम्हाला जनरल जरी उत्तर असला तरीही उतार्यात काय दिलेलं आहे ते उत्तर 100% बरोबर असते, आपलं नाही. पिढ्यानपिढ्या होणाऱ्या बदलांचा साक्षीदार कोण आहे त्याला काहीच माहीत नाही. मग काहीच माहीत नसेल तर आपण उत्तर लिहू शकत नाही याचे, ठीक आहे. म्हणून तुम्हाला त्या बुकवर एक नोट काढायची आहे, ठीक आहे ना. फक्त 21 लिहा. 21 लिहायचं. झोपेतून केव्हा उठायची? झोप, उठ, आई. आई झोपेतून केव्हा उठते? स्वयंपाकघरात कोणाचा मान? कुणाचा मान? स्वयंपाकघरात, ठीक आहे ना. आईने सर्व जबाबदारी सोयीवर टाकून काय करायचे ठरवले? आईने ठरवले, ठरविले. तुम्ही काही लिहू शकता म्हणा पिन पॉइंट. घरातली लेक आता माहेरी किती दिवस राहते? तर माहेरी किती दिवस, संपला विषय, एवढं. आणि पिढ्यानपिढ्या होणाऱ्या बदलांचा साक्षीदार, बदलांचा साक्षीदार. तुम्ही हे 5 प्रश्न पाहिले, हे लिहायला फक्त तुम्हाला 1 मिनिट लागेल. 1 मिनिट नाही लागेल, तुम्हाला लागेल एक 30-40 मिनिट, 30-40 सेकंड्स, ठीक आहे ना. इतकं लिहायला. इतकं लिहिलं की मग जायचं बघा. आठवा एकदा काय लिहिलं आपण? बदलांचा साक्षीदार. माहेरी किती दिवस राहायचे ते? आईनं काय ठरवलं कुणाला स्वयंपाकघरात कोणाचा मान होता? आणि शांत झोप, आई झोपून कधी उठते? झालं. आता वाचा पॅरेग्राफ. आता पटकन समस्या आपल्याला. पॅरेग्राफ बघा. पॅरेग्राफचं कसं असते? पॅरेग्राफ हा कोणत्याही क्षेत्रातला राहू शकतो. तो घरगुती राहू शकतो, तो बायांच्या व्यवहारातला, तो माणसांच्या व्यवहारातला, तो कोणत्या बँकेतला, तो क्रीडामधला, तो सामाजिक, तो राजकीय, तो भौगोलिक, तो ऐतिहासिक किंवा आंतरराष्ट्रीय घडामोड किंवा विज्ञानासंदर्भात. पॅरेग्राफ हा पॅरेग्राफ असतो. पॅरेग्राफ कोणत्याही विषयावर राहू शकतो. विषयाचं काही नाही, ठीक आहे ना. विषयाचं काही चूक हे नाही. सधन म्हणजे धन म्हणजे काय? सधन, धनासहित म्हणजे श्रीमंत माणसं, ठीक आहे ना. सधन खेड्यातलं संपन्न घर. घरी बऱ्या म्हणजे घराचं उदाहरण, संपन्न घर आहे बुवा. आता हे वाचताना डोकं एकदम जागेवर ठेवून वाचायचं. बिलकुल असं 100% डोक्यात घुसतच पाहिजे, पटकन उत्तर निघतात, ठीक आहे ना. सधन खेड्यातलं संपन्न घर. यासाठी तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला जर कथा वाचण्याची सवय असेल, कादंबरीची सवय असेल, तुम्ही हे पटकन लिहू शकाल. सवय नसेल तर ती आपल्याला सवय बाणावी लागेल. सधन खेड्यातलं संपन्न घर. घरी बऱ्यापैकी शेतीवाडी, नांदता गायवाडा, गोठ्यात लेकरूवाडी गाय, घरापुरतं दूध दुभतं, कष्टाळू बैल, घरासमोर प्रशस्त अंगण, म्हणजे घर चांगलं सधन होतं. घरची करती आई पहाटेच उठायची. आई केव्हा उठायची? उत्तर मिळालं. घरची आई पहाटे उठायची. आता आपण पॅरेग्राफ वाचल्याशिवाय त्याचं उत्तर लिहू शकत नाही, कारण त्या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे ते उत्तर असतं त्या ठिकाणी प्रमाण. आई जर समजा म्हटलं आईला की बाबा 9 वाजता उठायची, तर 9 वाजता उत्तर बरोबर आहे. तुम्ही म्हणाल सर कोणाच्या 9 वाजता उठते? ते 9 उठव ना, लेखकाने दिलं आहे ना वाक्यात, तर ते बरोबर आहे, ठीक आहे ना. असा अर्थ. म्हणून याच्यातलं प्रमाण मानलं जाते. अंगणात सडा, सारवण, रांगोळी करून सकाळीच प्रातःविधी आटपून 12च्या आत स्वयंपाक तयार ठेवायची. खेड्यातलं घर आहे. घरी गॅस असला तरी पै पाहुण्यांच्या चहा पाण्यापुरता पेटायचा. गॅस फक्त पटकन अर्जंट कोणतरी पाहुणे आले, पै पाहुणे आले तर ठीक आहे. स्वयंपाकघरात मान मात्र चुलीचाच. एक प्रश्न आहे ना, स्वयंपाकघरात कोणाचा मान होता? तर चुलीचा मान होता. म्हणजे आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे मिळाली. एक हा प्रश्न आणि एक हा प्रश्न. स्टार मारू आपण त्याला, ठीक आहे ना. आई घरात राबायची तर बाप शिवारात. शिवार म्हणजे वावर, शेत. एकुलता एक मुलगा, त्यांना एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा शहरातून शिकून आलेला, पण मातीशी इमान कायम ठेवलेला. आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढवायचे प्रयोग शेतीत अवलंबायचा.
यशस्वी सुद्धा व्हायचा. हा, मुलगा लग्नाला आला तसा आईबापांनी मुलाला साजेशी शिकली सवरलेली मुलगी सून म्हणून घरात आणली. हा कौतुक सोहळा पाहणाऱ्या घराने नवीन मालकिनीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. करत्या सवरत्या आईने आता सगळी जबाबदारी सुनेवर टाकून समाधानाने तीर्थयात्रा करायचे मनात योजले. प्रश्न आहे ना, आईने सर्व जबाबदारी सुनेवर सोपवून काय करायचे ठरविले? तर तिने ठरवलं की आपण कुठं जायचं, तीर्थयात्रा करायची. ठीक आहे. नंतर म्हणजे या एकाच पॅराग्राफमध्ये 3 प्रश्न होते. हळूहळू जुन्या घराचे जुनेपण संपू लागले. थोडा भावनिक विषय आहे. हळूहळू जुन्या घराचे जुनेपण संपू लागले. घर दचकले. अंगणातला शेणसडा संपून चकचकीत ब्लॉक्स लागलेत. आईच्या वेळेस शेणसडा होता, ती शेण टाकायची, सडा टाकायची, सारवण करायची. आता मुलाने बायकोला ते नाही करायला लागलं पाहिजे म्हणून त्याने ब्लॉक्स बसवले अंगणात. शेणसडा संपला. स्वयंपाकघरातली सारवणाची चूल हद्दपार होऊन मागच्या ओसरीत कधी मधी पेटू लागली. स्वयंपाकघरातली चूल काढली आणि मागच्या ओसरीत टाकून दिली. पाहू नंतर तिकडे काही. घराचे रीतिरिवाज बदलू लागले. ऑफकोर्स ते कुठेही लागू आहे, हा नियम युनिव्हर्सल आहे. जुनं जात असतं, नवीन येत असतं. म्हणून जुनं जाऊ द्या, मरणा लागू नये, झाडा अथवा पुरणी टाका. ठीक आहे ना. ॲक्च्युली या जुन्या परंपरा होत्या, पण काही जुन्या गोष्टी आपण जपल्याही पाहिजे. पण हा जो विषय आहे बदलता, घराचे रीतिरिवाज बदलू लागले, तर हा होतेच प्रत्येकांसोबत. आता 8 नंतर पहाट व्हायला लागली. लेखकाने काय म्हटलेलं आहे की आता 8 नंतर पहाट म्हणजेच काय? 8 नंतर पहाट म्हणजे हे उपहासात्मक बोलला लेखक की आई जशी पहाट उठायची, सून 8 वाजता उठते असा अर्थ. हातावर थापलेल्या भाकरी कालबाह्य झाल्यात. आई हातावर भाकरी थापायची. फुलक्यांनी भाकरीची आणि दालफ्रायने भरिताची जागा घेतली. आता सून फुलके करते, ते लहान लहान पोळ्या करते, जेव घालते. आई भाकरी थापायची. घर काच टाकू लागले होते. प्रश्नच नाहीये, युनिव्हर्सल नियम आहे तो होतेच प्रत्येक ठिकाणी. घर काच टाकू लागले. पण काच टाकतानाच्या वेदना साऱ्या कुटुंबाला जाणू लागल्या. त्रास होतोच सुनेच्या अशा वागण्याचा. किंवा ती काही वाईट नसते, ती नवीन मुलगी असते, कुठेतरी आलेली बिचारी, ती शिकली सवरलेली असते, ती काही फार आईसारखी पारंपरिक राहू शकत नाही. आणि मग म्हणूनच ती तिचं लाईफ जगेल, ती तिच्यानुसार काही गोष्टी करेल, काही गोष्टीचे चुकेल, परंतु ती तिच्यानुसार करेल. ठीक आहे ना. आणि हे सगळीकडे असते. आणि म्हणून तिच्या वागण्याचा, तिची समजा 8 वाजता उठली सून, तर ऑफकोर्स सासू बोलतेच, बाबा पायानं 8 वाजता उठते. सासऱ्याला सवय असेल 6 वाजता सकाळी चहा प्यायची, त्याला चहा नाही मिळणार, असं असते. आतापर्यंत कोणी घरी येत होतं, भाकरीतला काही तुकडा खाऊन चालत जायचं. आता तसं होत नाही, कारण नवीन सून आली असते. कोणी येऊन जेवण करून जात नाही असते ना आपल्याकडे. कोणी येतो, जेवण करून चालला जातो, कोणी बसतो गोष्टी चुलीजवळ. असं होत नसते. सून आल्यानंतर ज्या वेदना का टाकतानाच्या आहे त्या साऱ्या कुटुंबाला जाणू लागल्या. गोठ्यातली गाय आता दिसत नाही, त्याने गाय विकली असेल. बैल जोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली. बरोबर. गायवाड्यात निर्जीव वस्तूंनी गर्दी केली, त्याला स्टोर रूम करून टाकलं गायवाड्याला. घरची करती आई, आमच्या वेळी असं नव्हतं 8 वाजता झोपून उठणे, अशा मोजक्या शब्दात निषेध व्यक्त करायचा प्रयत्न करू लागली. प्रश्नच नाही आहे. सून जर 8 वाजता उठेल तर सासू बोलणारच आहे, बापा असं नव्हतं बा आमच्या बाबतीत, 8 वाजता झोपून उठणं आम्ही नाही बा असं. अशा मोजक्या शब्दात निषेध व्यक्त करायचा प्रयत्न करू लागले. आणि वडील असा लिहायचा, वडील असं लिहायचा. वडिलांच्या, हा तर डी मग लहान लिहायचा. वडिलांसाठी, वडिलांना. ठीक आहे ना. वडील चकचकीत घर आणि निर्जीव गायवाड्यात बसून आपण जुने माणसं असे म्हणू लागले. म्हणजे घर बदललं, लग्नाने घर बदललं, लग्न झालं घर बदललं. सोपी गोष्ट आहे, कॉमन गोष्ट आहे. काळ पुढे जाऊ लागला, अजून काळ सरकला. घर आता टाकलेल्या कातीची वेदना हळूहळू विसरू लागलं. भाकर आणि वांग्याचं भरीत सोशल मीडिया पाहू लागलं. बरोबर आहे. करत्या
घरच्या करत्या आईची जागा आता समोरच्या ओसरीत असते. नातवंडांच्या संगतीत आईची निवांत तीर्थयात्रा मात्र राहूनच गेली. आईने ठरवलं होतं की आता सगळे जबाबदारी सुनेवर सोपवतो आणि आता मस्तपैकी तीर्थयात्रा करतो, पण होत नाही. लग्न झालं, मग लहान लेकरं झाले, नातू झाले, मग आजीची जबाबदारी पुन्हा वाढली नातू पाहण्याची, बिचाराची तीर्थयात्रा राहून गेली. आता घरातली लेक म्हणजे या पोराची बहीण, या आईची मुलगी, आता घरातली लेक दिवाळीसाठी सासरहून माहेरी येते, बरोबर. याची बहीण पाहुण्यासारखी 4 दिवस राहते, परत सासरी जाते. घरची सून तिची चोडी बांगडी दिवाळी झाल्यावरच माहेरी जाते. सून माहेरी गेली तरी तिला तिच्या घरची काळजी लागून राहते ना, भावनिक विषय. सासूबाईला कामाची दगदग होत असेल, सासऱ्यांना सकाळी चहा लागतो, नवऱ्याला माझ्याच हातचे फुलके हवे असतात, अशा गोष्टी तिच्या मनात रुंजी घालू लागतात. रुंजी घालणे हे वाक्प्रचार म्हणजे गिरक्या घालू लागतात तिच्या डोळ्यात. या गोष्टी ती आईजवळ बोलत असते. तिची आई आईला समाधान वाटते की आपली मुलगी चांगली पडली आणि आता संसारात रुळली आहे. आईला बरं वाटते, साहजिकच आहे. प्रत्येक मायबापांना काय वाटते की आपली मुलगी चांगल्या संसारात राहावी, रमावी. तरी ती लटक्या रागाने आली आहे तर 4 दिवस निश्चिंत मनाने राहा बाई. आली आहे तर 4 दिवसासाठी आली आहे तर 4 दिवस तर राय बा, निश्चिंत मनाने राह. म्हणजेच 4 दिवस. प्रश्न विचारला होता की गेलेली सून माहेरी किती दिवस राहते, तर ती 4 दिवस राहते. हा उत्तर आहे. राहा बाई अशी म्हणते. 4 दिवसाने लेक सासरी जायला निघते. आईचे डोळे ओलावतात, मैत्रिणी भरल्या डोळ्याने निरोप देतात. सासरचं घर आतुरतेने मालकिनीची वाट पाहत असतं. काळ पुढे सरकत राहतो. पिढ्यानपिढ्या हे बदल होत राहतात. कमीत कमी 4 पिढ्यांपर्यंत तरी घराच्या भिंती या बदलांचा मूक साक्षीदार होत असतो किंवा राहत असतो किंवा असतो. म्हणजे साक्षीदार कोण आहे, तर घराच्या भिंती आहे. आणि म्हणून हा पण प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. आता भावनिक जरी असला बघा, लेख असेच असतात. लेख कधी असे भावनिक असतात, कधी प्रॅक्टिकल असतात, कधी इकॉनॉमिक्सचे असतात, कधी भौगोलिक असतात, कधी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे असतात, कधी एखाद्या विज्ञानाविषयी असतात, कधी एखाद्या रोगाविषयी असतात, कधी युद्धाविषयी असतात. उतार्याचा विषय जो आहे हा कोणताही राहू शकतो. ठीक आहे ना. मग आता हे सगळं आलं आपल्याला की आपण असे उत्तर कधीही देऊ शकतो. सांगा आता उत्तर. घरची करती आई झोपेतून केव्हा उठायची? पहाटे उठायची. आई पहाटे. आणि सून म्हटलं तर 8 वाजता. ठीक आहे. असं स्वयंपाकघरात कुणाचा मान होता? 8वा कोणाचा मान होता? त्या घरात गॅस होताच, पण तो फक्त पाहुणे आले, पाहुणे आले तरच पेटायचा. बाकी सगळा मान चुलीचा. मान म्हणजे काय, तर चुलच पेटायची. चुलीवरचे भाकरी मस्त लागतात. चुलीवरचं वरण, चुलीवरचं आता काय, चुलीवरच्या मोठ्या हॉटेलचं बोर्ड राहते, चुलीवरचं वरण, चुलीवरचे जेवण, चुलीवरचं अमुक, चुलीवरची भाकरी. ठीक आहे ना. तर मान ॲक्च्युली चुलीचाच होता, आजही आहे. आला तो परत. आईने सर्व जबाबदारी सुनेवर टाकून काय करायचे ठरविले, तर तीर्थयात्रा. पण तरी तिने तीर्थयात्रा केली काय? नाही, शक्यच नाही झाली. का? कारण नातवंड झाले, असा अर्थ. घरातली लेक आता माहेरी किती दिवस राहते, तर बघा हा प्रश्न बघा इथे दिलेला आहे. ती 4 दिवस राहा बाई. आणि म्हणून 4 दिवसाने लेक सासरी जायला निघते. बघा प्रश्न कसे आहेत, एका पॅरेग्राफवर प्रश्न कसेही निघू शकतात. प्रश्न काय कसे बनवता येतात ते आपल्यावर डिपेंड असले. हे वाक्याला कसं घ्यायचं, हा जो पॅरेग्राफ असतो ना, हा असतो अनसीन पॅसेज, आपण न पाहिलेला असतो. मात्र आपलं आकलन किती चांगलं आहे हे यातून ठरवल्या जाते. आणि म्हणून आकलनाचा भाग असतो हा. आकलन, कॉम्प्रिहेन्शन हा भाग शिकवण्याचा नसतो ॲक्च्युली. पण तरीही आपण या टेस्टच्या माध्यमातून किंवा आपल्या IBPS मराठी जो कोर्स आहे आपला, त्यातून ते शिकवून राहिलो. ज्यांनी तो कोर्स नसेल घेतला IBPS मराठी, तो कोर्स तुम्ही घेऊन टाका. त्यात तुम्हाला या प्रश्नांसारखे अनेक प्रश्न बघायला मिळतील. ठीक आहे ना. चलो, पिढ्यानपिढ्या होणाऱ्या बदलांचा साक्षीदार कोण आहे? कोण सांगा. घर आहे का घराच्या भिंती आहे? बघा आपल्याला वाटते घर आहे,
पण उत्तर कोणतं आहे? घराच्या भिंती. कमीत कमी 4 पिढ्यांपर्यंत तरी घराच्या भिंती या बदलांचा मूक साक्षीदार असतो. घराच्या भिंती म्हणणं काय आणि घर म्हणणं काय? तुम्ही म्हणाल तर सारखंच आहे सगळं. तुम्ही म्हणाल सर बरोबरच आहे, भिंती म्हणा किंवा घर म्हणा, पण नाही. त्या लेखामध्ये, त्या उतार्यामध्ये जे दिलेलं आहे तेच खरं असं मानून याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. तो काय म्हणतो? घराच्या भिंती ना, तर मग घराच्या भिंती संपला विषय. घर नाही, वडील आई सून नाही. ठीक आहे ना. असा हा दुसरा पेपर होता. टोटल तुमचे 10 पेपर्स राहतील. हे 10 पेपर्स तुम्हाला आवर्जून वाचावे लागेल. सगळे लेक्चर्स पूर्ण करावे लागतील. PDF बघावे लागतील. पहिले PDF पाहायचे, मग लेक्चरला यायचं. ठीक आहे ना. आणि 10 पेपर तुमचे झाले की मग तुम्हाला मराठीत 25 पैकी 25 मार्क्स घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण प्रामाणिकपणे मात्र अभ्यास करायचा. ज्या मुलांनी फक्त टेस्ट सीरीज घेतलेली आहे त्यांच्यासाठी सूचना आहे की ते तुम्ही IBPS मराठीचा कोर्स घ्या. कारण यामध्ये फक्त 25 प्रश्न आहे. त्यात तुम्हाला कितीतरी प्रश्न मिळतात, प्रॅक्टिसलाही मिळतात. मी शिकवून पण दिलेली आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस चांगली होते. ठीक आहे ना. आणि मित्रांसोबत सुद्धा हे ॲप शेअर करा. थँक्यू.